शरद पवार साहेब जे म्हणाले तसेच त्यांच्या पक्षाचे विरोधी पक्षाचे किंवा ते स्वतः वागले असते तर जास्त बरं झालं असतं। पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, हे ज्या वेळेला विरोधकांना सळो की पळो केल्यानंतर विरोधकांना आठवतं, पण ज्या वेळेला पंतप्रधानांवर वाह्यात पद्धतीने टीका करणारे त्यांच्या पक्षातली लोक असतात त्यावेळेला पंतप्रधान आपल्या देशाचे आहेत हे विचार शिकवण्याचं काम पवारसाहेब करतात का? रोज सकाळचा जो भोंगा वाजतो त्यात पंतप्रधान किंवा त्याबद्दलचे अनुद्गार निघतात, त्यावेळेला पवारसाहेब त्या 9 वाजताच्या भोंग्याला सांगायला जातात का? आणि समाज माध्यमांवर ज्यावेळेला पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर विरोधकांकडून टीका होते त्यावेळेला उद्धवजींच्या सेनेला किंवा समाज माध्यमांवरच्या लोकांना पवार सांगताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांची भूमिका ही दुटप्पी आहे, सोयीची आहे। आणि म्हणून त्यांनी आम्हाला राजकीय शहाणपणा शिकवण्यापेक्षा स्वपक्षातील उद्धवजींच्या पक्षातील किंवा सकाळच्या भोंग्याला थोडं शहाणपणा शिकवावा एवढी त्यांना नम्र विनंती आहे। पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, भाजपवर टीका करतायत, हे अपेक्षित होतं, सगळं ठाकरे भाजपवर। निवडणूक आयोगाचा जो निर्णय, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही मूल्यांवर आधारित आहे। लोकशाही मूल्यांची निर्मिती संविधानातून झाली आहे। मग संविधानातून निर्माण झालेल्या व्यवस्थेतल्या आधारावरचा निर्णय त्याच्यावर टीका करणं हे शहाण्या माणसाचं कर्तृत्व नव्हे, हे वेडाच माणूस करू शकेल। मग आदित्यजी काय वडिलांच्या आणि आजोबांच्या विचारांशी गद्दारी करण्याचं काम तुमचं आहे? आजोबांच्या विचारांशी गद्दारी करून हिंदुत्व सोडणं हे पाप तुमचं आहे। तुम्ही त्या पद्धतीने दाऊदच्या माणसांची मैत्री करणं हे आदित्याची कर्तृत्व तुमचं आहे। आणि म्हणून तुम्ही आम्हाला हे शिकवू नका, स्वतःच्या गिरेबांमध्ये पहिले झाकून बघा। स्वप्न बघायला जीएसटी नाही आहे, अजूनही स्वप्न बघा। देशाचा मूड, मुंबईचा मूड, राज्याचा मूड ठरलेला आहे। यांना जमिनीवर आदित्यजी, उद्धवजी, पवारसाहेब आणि काँग्रेसांना स्थान नाही, या पद्धतीचा त्या ठिकाणचा जनमानस आहे। सर, सकाळपासून एक चर्चा सुरू झालेली आहे, भाजप आणि मनसेची युती, बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे, सरदेसाईंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मला याबद्दलची माहीत नाही। याबद्दलचा सर्वस्वी निर्णय हा आमचं प्रदेशाचं नेतृत्व घेईल। आम्ही कोर कमिटीमध्ये बसू, त्यावेळेला चर्चा करू। कल्पोकल्पित गोष्टींवर मी प्रतिक्रिया देणार नाही। शरद पवारांकडून पक्षांनी चिन्ह केल्यानंतर आता 3 नावं जी आहेत ती नवीन पक्षाची देण्यात आली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शरद पवार लढतच राहतील आणि त्यांच्यासोबतच असं वारंवार प्रतिक्रिया सगळ्या त्यांच्याकडून केलं, भाऊंनी कुठेतरी सुद्धा आव्हान केलं आहे। मला वाटतं घाबरलेल्या मनस्थितीचे दर्शन आहे। हे तिन्ही पक्ष घाबरलेल्या मनस्थितीत आहेत, काळोखात चालत आहेत आणि अंधारात चालताना एकमेकाचा हात पडू नये म्हणून पकडतायत, पण ठेच ही त्यांना लागणारच। निवडणूक आयोगाकडून आता निर्णय आलेला आहे की ज्या पद्धतीने 3 नावं दिली होती त्यामध्ये शरदचंद्रजी पवार हे नाव आलेलं आहे। काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार असं नाव देणं, बघा, कायदेशीर प्रक्रियेतनं जो निर्णय होईल तो होईल। आम्ही पहिल्यापासूनच म्हणत होतो हे सगळे पक्ष हे व्यक्तिगत आणि परिवारवादी आहेत, ते उभाटानेही दाखवले आणि आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीनेही दाखवलेत। म्हणूनच म्हटलंय व्यक्तिगत आणि परिवारवादी पक्ष आहेत, यापेक्षा दुसरं काही नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।